नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या कोकण व्लॉगमध्ये आपण भेट देत आहोत श्री कर्णेश्वर शिवमंदिर, कसबा संगमेश्वर या अत्यंत प्राचीन, ऐतिहासिक आणि कलात्मक वारसा लाभलेल्या स्थळाला. रत्नागिरी जिल्ह्यात अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या 3 नद्यांच्या संगमावर वसलेले संगमेश्वर हे एक पवित्र धार्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते. इतिहास सांगतो की 7व्या शतकात चालुक्य वंशातील राजा कर्ण यांनी करवीर म्हणजेच कोल्हापूर येथून आपली राजधानी संगमेश्वर येथे हलवली. यानंतर या नगराभोवती भक्कम तटबंदी उभारण्यात आली. तसेच भव्य मंदिरे आणि राजवाड्यांची निर्मिती झाली. 12व्या शतकात लिंगायत समाजाचे महान संत बसव यांचे येथे वास्तव्य होते. तर याच ऐतिहासिक संगमेश्वर नगरीत कर्णेश्वर शिवमंदिर वसले असून सन 2012 मध्ये पुरातत्व विभागाने या मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून संगमेश्वरच्या कसबा पेठेकडून थोडे पुढे गेल्यावर अप्रतिम शिल्पसौंदर्य लाभलेले कर्णेश्वर मंदिर आपल्या नजरेस भरते. हे मंदिर भूमीज नागर स्थापत्यशैलीतील असून पूर्वाभिमुख आहे. तारकापीठावर उभारलेल्या या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून उत्तर व पश्चिम दिशांनाही प्रवेश मार्ग आहेत. मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संपूर्ण आणि शास्त्रशुद्ध रचना आहे. मंदिराच्या आतील व बाहेरील भिंतींवर विष्णूचे दशावतार, कमलवेल, महिषासुरमर्दिनी, नृसिंह, गणपती, सरस्वती, कीर्तिमुख, सुरसुंदरी तसेच विविध देवदेवतांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. काळ्या पाषाणातील ही सूक्ष्म आणि सजीव कलाकुसर पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते. मंदिर जरी काळ्या पाषाणात बांधलेले असले तरी त्याचा कळस दगड, माती व विटांपासून तयार करून त्यावर गूळ आणि चुन्याचा गिलावा दिलेला आहे. मंदिराच्या आत ब्रह्मदेव, शेषशायी विष्णू आणि बसलेली वरदलक्ष्मी यांची शिल्पे पाहायला मिळतात. तर गर्भगृहात श्री कर्णेश्वराची पिंडी विराजमान आहे. मंदिराच्या प्रांगणात सूर्यनारायण व गणपतीची मंदिरे असून 7 घोड्यांच्या रथावर उभी असलेली सूर्यमूर्ती आणि तिच्या प्रभावळीत कोरलेल्या 12 राशी विशेष आकर्षण ठरतात. या मंदिराच्या आसपास अनेक प्राचीन मंदिरांचा समूह असून ही देवस्थाने आजही तुलनेने अपरिचित आणि दुर्लक्षित अवस्थेत आहेत. कर्णेश्वर मंदिराव्यतिरिक्त अलकनंदा नदीच्या उगमाजवळ सप्तकोटीश्वर मंदिर आहे. तसेच सोमेश्वर, कुंभेश्वर, काशी विश्वेश्वर, केदारेश्वर, रावणेश शंकर, जलयुक्त नंदिकेश म्हणजेच संदम मंदिर, काळभैरव, लक्ष्मी नृसिंह आणि दूधपिता गणपती अशी अनेक मंदिरे परिसरात पाहायला मिळतात. यापैकी एका मंदिराच्या मंडपाच्या बाहेरील पट्टीवर कोरलेली कामशिल्पे विशेष अभ्यासनीय आहेत. कसे पोहोचाल? मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर हे तालुक्याचे ठिकाण आहे. एसटी स्थानकापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर कसबा गावाकडे जाण्यासाठी फाटा लागतो. कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड हे जवळचे रेल्वे स्थानक आहे. मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी आदी ठिकाणांहून थेट एसटी सेवा उपलब्ध असून रत्नागिरी किंवा चिपळूण येथे उतरून पुढील एसटीनेही येथे येता येते. मित्रांनो, असा गूढ, रम्य आणि शांत मंदिर अनुभव तुम्हाला आवडला असेल तर पिकनिक गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.
यापुढे भावपूर्ण भक्तीपूर्ण दर्शन घेतले, करून पूजा केली, प्रार्थना केली, मान्य करून घ्या. सुख, शांती, समृद्धी, आनंद लाभून दे. जे काही तुमच्या मनात इच्छा आहेत, मनोकामना सगळ्यांच्या पूर्ण करा. गुरुदेव. आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, कबिकी हेमाडपंथी कर्णेश्वर, हा हातोडांनी तयार केले. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही. एकावर एक दगड ठेवले. त्याला आपण आता इंटरलॉक म्हणतो. पलीकडे सूर्यदेव आहे. नंतर दर्शन घ्या. म्हणून सूर्यपासून कोणती पुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण, 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत बघा. पुढे 1, हे 2, 3, 4 आणि देवाच्या खाली 1 आहे. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी आले की 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेलं की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलगनंदा, वरुण आणि शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलं खरं संगमेश्वर हे आहे. छत्रपती संभाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची, ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे ना, तिथे सरदेसाई यांचा राजवाडा होता. संभाजीचं संस्थान होतं आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यात पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला गेलं, पुण्याला गेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे, भीमा भामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण, तळ कोकण, गमिरी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छत्रपती संभाजींचं छावा पिक्चरचं शूटिंग इथे झालंय बघा. आता इथून 40 किलोमीटर महाबळेश्वर आहे, 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे आणि 3 किलोमीटर गरम पाण्याचं कुंड आहे. धामणी, राजवाडी, विचारा, गोळवली टप्पा. आता पलीकडे सूर्यदेव आहे. नंतर दर्शन घ्या. सूर्यदेव आहे, ब्रह्मदेव आहे, म्हणून ह्याच मंदिरला मगर आहे. मगरीवरती मंदिर आहे, म्हणून ह्या संपूर्ण प्रदक्षिण चालते. नंतर संपूर्ण प्रदक्षिण घालायची, पलीकडे सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं. म्हणून इथली प्रदक्षिणा आणि काशी प्रदक्षिण सारखी, म्हणून याला प्रतिकाशिनी कर्णकाशी म्हणतात. पांडवांनी कर्णाच्या स्मरणार्थ बांधलेलं मंदिर, त्याला कर्णेश्वर म्हणतात किंवा कर्णकाशी म्हणतात. ओम नमः पार्वतीपते हर हर महा